नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, इंडियन पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 ची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, GDS पद भरतीमध्ये यावर्षी 28,740 जागांसाठी 10वी पास वरती ही पद भरती आलेली आहे. सर्व 10वी पास उमेदवार या पद भरतीसाठी अर्ज करू शकतात. मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत. टोटल 28,000 पेक्षा जास्त जागांचा समावेश असणार आहे. इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये ही पद भरती आलेली मित्रांनो, तर या पद भरतीविषयी डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, ही जर जाहिरात डाउनलोड करायची असेल तर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये YBD अकॅडमी नावाच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतोय. त्या चॅनलला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला ही जाहिरात भेटून जाईल. तिथून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता. तर चला, इंडियन पोस्ट ऑफिस GDS पद भरती 2026 ची संपूर्ण माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेत आहोत. तर बघा मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ऍप्लिकेशनचं जे पेमेंट आहे ते करून, म्हणजे फी पेड करून तुम्ही ऍप्लिकेशनची प्रिंट केव्हापासून घेऊ शकता? 2/2/2026 ते 16/2/2026 पर्यंत तुम्ही इथं ऍप्लिकेशनचं पेमेंट करून ऍप्लिकेशनची प्रिंट घेऊ शकता. जर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरलेला असेल या तारखेपर्यंत, 16 तारखेपर्यंत भरला असेल, परंतु ऍप्लिकेशनचं पेमेंट व्हायचं बाकी असेल, पेमेंट करायचं बाकी असेल आणि प्रिंट घ्यायची बाकी असेल, तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा 2 दिवस दिलेले आहेत. 18 आणि 19 तारखेपर्यंत तुम्ही करेक्शन करू शकता, ऍप्लिकेशनचं फी वगैरे भरू शकता आणि ऍप्लिकेशनची प्रिंट देखील घेऊ शकता. परंतु 16 फेब्रुवारी म्हणजे 16/2/2026 पर्यंत शक्यता तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरून द्या. ऍप्लिकेशनची प्रिंट देखील, फॉर्मचं जे पण पेमेंट आहे ते भरून ऍप्लिकेशनची प्रिंट तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या मित्रांनो. ठीक आहे. करेक्शन वगैरे करायचं असेल मित्रांनो, तर त्याच्यासाठी तारीख दिलेली, ऍप्लिकेशनचं फॉर्मचं पेमेंट करायचं असेल, प्रिंट घ्यायची असेल, तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा 2 दिवस दिलेले आहेत. परंतु तेव्हा वेबसाईट स्लो चालत असते, त्याच्यामुळे आपण असं धरू शकता की 2 तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत आणि 16/2/2026 पर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता. ठीक आहे. तर चला, आता बाकीची इतर राहिलेली महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया. तर जी पण महत्त्वाची माहिती ती सर्व आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटेल. याच्यामध्ये 2 पद असणार आहे, डाक सेवक, आणि दुसरं पद असणार आहे BPM. BPM म्हणजे काय मित्रांनो? ब्रांच पोस्ट मॅनेजर. ठीक आहे. अशा प्रकारची 2 पदांसाठी ही पद भरती आलेली मित्रांनो. तर 10वीच्या टक्क्यांवरती इथं सिलेक्शन होत असतं मित्रांनो. जर तुम्हाला 10वीला थोडी जास्त टक्के असेल तर नक्कीच फॉर्म भरा. परीक्षा वगैरे काहीच नसते. डायरेक्टली तुम्ही एकदा फॉर्म भरला की डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट लागत असते 10वीच्या टक्क्यांवरती. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. 10वीला ज्यांना पण जास्त टक्के ते इथं लगेच लागून जातात मित्रांनो. भरपूर चांगली संधी आपल्याला बघण्यासाठी भेटते. बघा, आपल्याला 2 नंबरचं पद असणार आहे हे डाक सेवक आणि पहिलं पद असणार आहे BPM. ठीक आहे. तर त्यांच्याबद्दल खाली माहिती दिलेली मित्रांनो. पेमेंट वगैरे तुम्हाला बेसिक पेमेंट इथं काय दिलेलं बघा. आता इथं जर म्हटलं तर आपल्याला BPMचं जे पद असणार आहे, ठीक आहे, तर याच्यासाठी आपल्याला जर म्हटलं तर 12,000 ते आपल्याला 29,380 पेमेंट दिलेलं आहे. हे बेसिक पेमेंट असतं मित्रांनो. याच्यामध्ये इतर देय भत्ते, इतर महागाई भत्त्यांचा समावेश असतो. तुमचं स्टार्टिंग पेमेंट इथं 17 ते 18 किंवा 15,000च्या दरम्यान असेल मित्रांनो. आणि हे पेमेंट आरामशी तुम्हाला 50-60 हजारापर्यंत जात असतं मित्रांनो. काळजी करू नका. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे बेसिक पेमेंट दिलेलं आहे. आणि डाक सेवक, ज्याला आपण आपल्या गावठी भाषेमध्ये पोस्टमन म्हणतो मित्रांनो, किंवा मराठी भाषेमध्ये आपण पोस्टमन म्हणतो, तर हे पद असणार आहे मित्रांनो. याच्यासाठी बेसिक पेमेंट 10,000 दिले. 10,000 ते 24,470 पर्यंत दिलेलं आहे. तर आपलं बेसिक पेमेंट जर म्हटलं तर स्टार्टिंग पेमेंट 15,000च्या आसपास असेल मित्रांनो. आणि हे पेमेंट आरामशी तुम्हाला 40, 45, 50 हजारापर्यंत जातं मित्रांनो. काळजी करू नका. चांगलं आपल्याला पेमेंट वाढत असतं मित्रांनो. ठीक आहे. याच्यामध्ये इतर देय भत्ते, महागाई भत्तेचा देखील समावेश असतो. स्टार्टिंग पेमेंट देखील भरपूर चांगलं असतं मित्रांनो. आपल्याला परीक्षा वगैरे काहीच नसणार आहे. 10वीच्या टक्क्यांवरती तुमचं सिलेक्शन होत असतं मित्रांनो. तर बघा, GDS पोस्ट, ठीक आहे, ऑल GDS पोस्ट साठी जर म्हटलं तर आपल्याला बघा, आपल्याला काय एज लिमिट दिलेली आहे. दोन्ही पदांसाठी हेच असणार आहे मित्रांनो. एज लिमिट कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे, जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. यामध्ये जर म्हटलं तर हे सर्वसाधारणसाठी इथं वय ठेवलेलं मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला वयामध्ये सूट देखील बघण्यासाठी भेटते. SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट, म्हणजे ते 45 वर्षापर्यंत इथे अर्ज करू शकतात. आणि ऑदर जर म्हटलं तर जसं की OBC साठी 3 वर्षाची सूट आहे. EW साठी नाहीये. परंतु जर म्हटलं तर डिसेबल यांच्यासाठी जर म्हटलं तर PWD यांच्यासाठी 10 वर्षाची सूट आहे. म्हणजे असं सूटचा देखील तुम्ही इथं लाभ घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन याच्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर आता सांगतो, फक्त 10वी पास पाहिजे दोन्ही पदांसाठी. तुम्ही दोन्ही पदांसाठी 10वी पास वरती इथं अर्ज करू शकतात मित्रांनो. ठीक आहे. इथं बघा 10 स्टँडर्ड, ठीक आहे, 10वी पास वरती तुम्ही इथं अर्ज करू शकतात. आणि जसं की आपण महाराष्ट्रामध्ये अर्ज भरणार आहे तर मराठी भाषेचं ज्ञान आपल्याला इथं असणं गरजेचं असणार आहे. बाकी जास्त दुसरं काय आपल्याला विचारलं जात नाही. अतिशय चांगली संधी असणार आहे. महत्त्वाचं सर्व तुम्हाला काय समजून
समजून आलेले मित्रांनो 10वी पास वरती ही पदभरती असते आणि प्रत्येक आपल्याला राज्यानुसार वेगवेगळ्या जागा बघण्यासाठी भेटतात मित्रांनो. चांगली पदभरती आहे, चांगली संधी आहे मित्रांनो. बाकी ज्या इतर मागासवर्गीय कॅटेगरी आहे एस-सी, एस-टी किंवा बाकीच्या इतर मागासवर्गीय कॅटेगरी आहे त्यांना एजमध्ये आणि बाकीच्या ज्याच्यामध्ये पण सूट असते त्यांना सर्व सूटचा देखील इथं लाभ भेटत असतो मित्रांनो. तिथं पर्सेंटेज वगैरे दिलेलं आहे, किती टक्के सूट असते त्याच्यानुसार आपल्याला संपूर्ण काय माहिती इथं बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे. तर अशा प्रकारचं. तर आता अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो. तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन ठीक आहे. इथे वेबसाईट देखील दिलेली आहे. या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. ठीक आहे. ग्रेड पॉईंट वगैरे तुम्हाला कसं दिले जाणार आहे त्याच्याबद्दल इथे संपूर्ण काय माहिती दिलेली आहे जी की तुम्ही इथं बघू शकता. बाकी एवढं महत्त्वाचं नाहीये. 10वीला जर जास्त टक्के असेल तर तुमचं डायरेक्टली इथं सिलेक्शन होत असतं. ठीक आहे. बाकी काही काळजी करण्याची गरज नाही. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला महत्त्वाचे जे पण डॉक्युमेंट लागतात त्याच्याबद्दल इथं काय माहिती दिली आहे. जर तुम्ही आरक्षण अंतर्गत अर्ज भरला तर त्याच्यासाठी आपल्याला काय सूट दिलेली आहे. ठीक आहे. पीडब्ल्यूडी म्हणजेच अपंग वगैरे व्यक्तींना इथं सूट दिलेली आहे. तर त्याचं सर्टिफिकेट वगैरे असेल तर तुम्हाला थोडी चांगली सूट भेटते. प्रत्येक याच्यानुसार प्रत्येक आपल्याला राज्यानुसार त्याच्यामध्ये पण आपल्याला जिल्ह्यानुसार पदानुसार थोडंफार सूटचा इथं लाभ भेटत असतो मित्रांनो. बाकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10वीचे टक्के जर तुम्हाला जास्त असेल तर तुमचं 100% इथं सिलेक्शन होत असतं मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्ही इथं फॉर्म भरून द्या मित्रांनो. बहुतेक विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन होत असतं. प्रत्येक 1 ते 1.5 वर्षातून ही पदभरती येत असते मित्रांनो. मोठ्या प्रमाणामध्ये जागा असतात. पोस्टमन सारखं पद तुम्हाला आरामशीर भेटत असतं मित्रांनो. ठीक आहे. त्याचसोबत ऑफिसमध्ये देखील काम करण्याची संधी भेटत असते. बाकी जर म्हटलं तर पुढे आपल्याला फोटोग्राफ सिग्नेचर फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दलच माहिती दिलेली आहे. तर जी पण महत्त्वाची माहिती होती ती तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर आपल्याला राज्यानुसार इथं लँग्वेज विषयी इथं माहिती दिलेली आहे. कोणती लँग्वेज यायला पाहिजे अशा प्रकारची माहिती. महाराष्ट्रासाठी इथं मराठी लँग्वेज दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही पोस्ट ऑफिसमध्ये जीडीएस पद भरती आलेली मित्रांनो. 2026 ची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 28,000 पेक्षा जास्त जागांचा समावेश असणार आहे. 10वी पास सर्व उमेदवार इथं अर्ज करू शकतात. बाकी इतर माहिती ऑलरेडी आपण संपूर्ण दिलेली आहे मित्रांनो. या पदभरतीसाठी कोणत्या प्रकारची परीक्षा होत नाही. त्याच्यामुळे अभ्यासक्रमाचं काही टेन्शन नाही मित्रांनो. बाकी फक्त अर्ज भरा. जास्त टक्के असेल तर तुमचं डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागत असते. बाकी जर तुम्हाला सर्व अपडेट मिळवायचे असतील आपल्याला फॉर्म भरल्यानंतर बाकीचे जे पण अपडेट येतात सिलेक्शन लिस्ट, वेटिंग लिस्ट, डॉक्युमेंट लिस्ट वगैरे सर्व म्हणजे DV साठी आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जातं. सर्व अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. तिथे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.